शिरपूर अंकलेश्वर बराणपूर महामार्गाच्या दुरुस्तीसाठी शिरपूर फर्स्ट मैदानात उतरले आहे। यात शिरपूर फर्स्टच्या वतीने आज महामार्गावर असलेल्या सावेर फाट्याजवळ रास्ता रोको करून महामार्गावर असलेल्या खड्ड्यांची आरती करून वाहनधारकांना प्रसाद वाटला। या रस्त्यासाठी शिरपूर फर्स्टच्या वतीने मुख्यमंत्री तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। 2 दिवस आधी शिरपूर शहरातून जाणाऱ्या या महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले, तर या रस्त्यालगत येत असलेल्या गावांमध्ये जनसंवाद यात्रा काढून लोकांना जागृत करण्यात येत असून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे। सातत्याने शिरपूर फर्स्ट या महामार्गाच्या दुरुस्ती करण्यासाठी लढा देत आहे। अंकलेश्वर बुऱ्हाणपूर महामार्गाची राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषणा करण्यात आली। NH 753B असलेल्या या महामार्गाची अवस्था आज खूपच खराब आहे। दरम्यान महामार्गावर असलेल्या सावर फाट्याजवळ महामार्गावरील खड्ड्यांची आरती करून वाहनधारकांना प्रसाद वाटण्यात आला। या आंदोलनात ग्रामस्थ, सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व शिरपूर फर्स्टचे प्रतिनिधी उपस्थित होते। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। शासनाने सांगितलं ज्याला मरायचं त्याने बिनधास्त मरा। मित्रांनो, ही जी सरकारची भूमिका आहे या झोपलेल्या प्रशासनाला आणि NHI ला जागा करण्यासाठी या रस्त्याची आरती करून आम्ही आमची भूमिका इथं स्पष्ट करतो। जोपर्यंत या रस्त्याचं दुरुस्तीकरण होत नाही तोपर्यंत शिरपूर फर्स्टने सुरू केलेला लढा हा असाच सुरू राहील आणि चौपदरीकरण होत असेल तर त्याचा आम्हाला आनंद आहे, पण त्याच्या आधी या रस्त्याची काळजीपूर्वक आणि गुणवत्तापूर्वक याचं दुरुस्तीकरण झालं पाहिजे। रस्त्याचं दुरुस्तीकरण रस्त्याचं दुरुस्तीकरण बघितली तर खूप बिकट झाली आहे। गेल्या 2022 मध्ये नितीनजी गडकरी प्रवासाला आले असताना त्यांनी म्हटलं होतं की अंकलेश्वर बराणपूर हे रस्ते अमेरिकेच्या दर्जाचे राहतील। अमेरिकेच्या दर्जाचे तर सोडा, हे रस्ते एक साध्या गाव खेड्यावरचे रस्त्यासारखे सुद्धा राहिले नाही आहेत। आपण जर बघितलं या रस्त्यावरती वेळोवेळी अपघात होत आहेत। आज सुद्धा जर आपण बघितलं रावेर येथे बस कोसळली व 13 जण जखमी झालेत। आपण वेळोवेळी PMOंना निवेदन दिलं, CMOंना निवेदन दिलं, आमदारांना निवेदन दिलं, खासदारांना निवेदन दिलं, तहसीलदार महोदयवर रस्ता रोको सुद्धा केला, तरी काही हालचाल झाली नाही। म्हणून आज आपण सावेर फाटा येथे रस्ता रोको आंदोलन व आरती बजाव आंदोलन करण्यात आले। मान्य प्रशासनाला सद्बुद्धी यावी म्हणून आपण प्रार्थना केली व जोपर्यंत हा रस्ता गुणवत्तापूर्ण सुधारला जात नाही तोपर्यंत सेवा पक्षचा हा लढा असाच सुरू राहील व हा लढा कधीच संपणार नाही। धन्यवाद।